नाहीतर महाराज म्हणतात या ठिकाणी काल्याचं कीर्तन हे अधिकारी माणसाचं असतं, नाही का? तारू भव सागरीचे उच्च नीच अधिकारी असं या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. काल्याच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. सप्ताह 1 दिवसाचा असेल, 2 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल, या 8 दिवसाचा असेल किंवा 1 महिन्याचा असेल. तुम्ही म्हणाल 1 महिन्याचा सप्ताह असतो का? तर 100% असतो. आता आसामध्ये बंकट स्वामीच्या मठामध्ये या ठिकाणी 1 महिन्याचा सप्ताह असतो महाराज. 1 महिना कीर्तन असतात, 1 महिना अन्नदान असतं. पण त्याही सप्ताहाची जी सांगता आहे ती काल्याच्या कीर्तनाने होत असते. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राने या ठिकाणी होत असतं. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णेचं ते कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी मनुष्य जीवनाचा अट्टिंग दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे काल्याचं कीर्तन. विठाला विठाला ब्राह्मण देवासमोर या ठिकाणी बसल्यात. पूजेमध्ये षोडशोपचार असावा, पूजेचा नियम आहे. सर्व प्रकारचे उपचार असले पाहिजेत. पण कदाचित पूजा करत असताना जर काही उपचार कमी असतील, एखादी वस्तू असेल नसेल, त्या टायमाला या ठिकाणी ब्राह्मणदेव सांगत असतात सकल उपचारार्थी अक्षदम समर्पयामी. म्हणजे एखादं फूल नाही, फळ नाही, एखाद दिवस या ठिकाणी काही नाही, काही ना काही उपचार त्याच्यामध्ये पूजेमध्ये कमी आहेत, त्या ठिकाणी अक्षदा घ्यायच्या, अक्षदाची नियुक्ती करायची आणि मंत्र म्हणायचा सकल उपचारार्थी अक्षदम समर्पयामी. आणि समर्पयामी म्हणून अक्षदा टाकायच्या आणि त्या असणाऱ्या पूजेला पूर्णविराम द्यायचा. तसं या ठिकाणी 7 दिवस कर्म करत असताना, ह्या नामसप्ताह करत असताना कुठं कमी झाला असेल, कधी जास्त झाला असेल, कधी कार्यक्रम टायमाला सुरू झाला असेल, कधी नसेल झाला, कधी टायमाला या ठिकाणी अन्नदान झाला असेल, नसेल झाले, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. पण सर्व अडचणी या ठिकाणी ज्या निर्माण झाल्यात ना, त्या अडचणीचा एकच सोल्युशन आहे, त्याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करायचं आणि या नाम सप्ताहाला नव्हे आपल्या जीवनाला या ठिकाणी सांगता करायची. विठ्ठल विठ्ठल. कारण आपण जे करतो हे कर्म आहे आणि कर्म जर या ठिकाणी बिनचूक नाही केलं तर कर्माचा दोष लागत असतो, नाही का? असं या ठिकाणी शास्त्र सांगतं. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. पण महाराज म्हणतात असं जरी या ठिकाणी घडलं, चुकीचं जरी घडलं, तर या ठिकाणी त्या दिवशी काय करायचं? भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं. ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. एखादी म्हातारी आहे का तुमच्यात 90-100 वर्षाची? माईकवाले ओळून टाकतो ना जरा, म्हणजे आवाज वाढला तर वाढला. टाळकऱ्याला आवाज देणार तुम्ही, मला आवाज देणार, काय नेमकं? विठाला विठाला विठाला. ते काय प्रमाण म्हणतात मला काहीच ऐकू येत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवे गोकुळी चरित्र केले ते आजच्या दिनी उच्चारावे, अशा प्रकारचा आजच्या काल्याच्या कीर्तनाचा काय आहे? विधी आहे. कृष्णाचं चरित्र का वर्णन करावं? तर शास्त्राने या ठिकाणी सांगितलं परिपूर्ण साक्षात श्रीकृष्ण अन्य वही एक कार्य कोटिम कार्य चकार असं या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. भगवान परमात्म्याचं जे जीवन आहे ते परिपूर्ण जीवन आहे. रामकृष्णांचं या रामाचं जे चरित्र आहे ते पूर्ण आहे आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे या ठिकाणी अपूर्ण आहे. विठाला विठाला. मग त्या चरित्राचं वर्णन करायचं आणि या असणाऱ्या कार्यक्रमाची काय करायची? सांगता करायची. दुसरं या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आजच्या दिवशी अखिल गोड ब्रह्मांड नायक जगाचा बाप असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी प्रसाद देत असतो. मी बोलत नाही, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि असा प्रसाद एकदा जीवनामध्ये प्राप्त झाला रे झाला. शास्त्र सांगतं, संत सांगते, श्रुती सांगते, प्रसादे सर्व दुःखाना मनुष्योपश जायते, प्रसन्न चेत शिवबुद्धी परिवर्तिष्ठते. विठाला विठाला. एकदा प्रसाद
प्राप्त देवाचा झाला रे झाला की प्रसाद प्राप्त झाला की आनंद होत असतो, आणि आनंद प्राप्त झाला रे झाला की मनुष्याच्या जीवनामधलं दुःख काय होत असतं, नाहीसं होत असतं. म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी प्रसादाचं कीर्तन. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी महाराजांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावी केली देवी गोकुळी. जे देवी गोकुळी चरित्र केले ते आजच्या दिनी या ठिकाणी उच्चारावे. हा या काल्याच्या कीर्तनाचा काय आहे, विधी आहे. तेव्हा आज आपल्या सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या नामसप्ताची काय आहे, सांगता आहे. आज या ठिकाणी आपला नामसप्ताह या ठिकाणी परिपूर्णतेकडे जात आहे. नामसप्ताची समाप्ती नसते बरं का, परमार्थामध्ये काय नसते, समाप्ती नसते, सांगता असते. समाप्ती का नसते तर आजच्या काल्याच्या कीर्तनाचा या ठिकाणी सांगता आणि पुढल्या वर्षीच्या अखंड नाम सप्ताहाची काय सुरुवात म्हणून सांगता असते. ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो ना, केल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण ज्ञानेश्वरी वाचतो आणि वाचल्याच्या नंतर पुन्हा पहिला अध्याय काढतो आणि पुन्हा 5 वेळा वाचतो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जीवो सवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी 5 वेळा वाचतो. पुंडलिकावर देव गजर करतो. याचा अर्थ आपण पुढल्या वर्षीच्या पारणासाठी काय करतो, प्रस्थान करतो. विठ्ठल विठ्ठल पण वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा काल्याच्या कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळीच्या माध्यमातून, भजनी मंडळीच्या माध्यमातून, तुमच्या या सर्वांच्या या ठिकाणी प्रेमातून माझ्याकडे आलेले आहे. भगवान परमात्मा बुद्धी देतील, भगवान बाबा वामन मोदसी या ठिकाणी बुद्धी देतील. आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतराया जशा प्रकारची बुद्धी देतील ना, तशा प्रकारचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल तत्पूर्वी या ठिकाणी थोडासा ज्यांचा जन्म झाला ना हनुमंतरायाचा, मला वाटतं ज्यावेळेस हनुमंतरायाचा जन्म होत होता त्यावेळेस आपण सर्वजण कुठं होतो, गोदडीमध्ये. कुठं होतो, हा कधी असतो जन्म सांगता येईल? आता जे हनुमंतरायाच्या कुळाचे आहेत, प्रभुरामचंद्राच्या कुळाचे आहेत ते जन्माला होते, आणि जे नव्हते ते तुम्ही ठरवा आता कोणत्या पार्टीचे, मी कशाला सांगू. अर्थात देवाचा आणि भक्ताचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. आणि आज त्या हनुमंतरायाचा या ठिकाणी जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झाला. भारत देशामध्ये हनुमंतरायाच्या या ठिकाणी जीवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. बघा प्रत्येक गावामध्ये जा, कुठे या ठिकाणी देवाचं विठ्ठलाचं मंदिर असेल नसेल, रामाचं मंदिर असेल नसेल, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर असेल नसेल, पण या असणाऱ्या भारत देशामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही असं काही गाव नसेल. आणि हनुमंतरायाचं मंदिरच नसलं तर ते गावच नसेल. अपवाद म्हणून फक्त दैत्य नांदुरे. विठ्ठला विठ्ठला बरं, एवढं का हनुमंतरायाला महत्व आहे? हनुमंतरायाला महत्व आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती सोडून या ठिकाणी काहीच केली नाही. म्हणून भक्तीची वाट विचारत असताना तुकोबरायाने या ठिकाणी निर्देश केला, ओ हनुमंतराया भक्तीची वाट दाखवा. भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या शुभटा, मजदाव्या शुभटा काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा भक्तीवर असणारे हनुमंतराया त्यांचं चरित्राचं वर्णन करत असताना अशा प्रकारचं चरित्र आले गड्या. स्वर्गाच्या नामे स्वर्गाची देवांगना, ब्रह्मे शापे जाना घार झाली. म्हणले या ठिकाणी सुरुवातच्या नावाची या ठिकाणी एक देवांगना आहे. ती ब्रह्मच्या असणाऱ्या इंद्राच्या समयामध्ये नृत्य करत असताना तिचं नृत्य चुकलं आणि या ठिकाणी असणारा शाप दिला की म्हटले तू घार होऊन या ठिकाणी काय होशील, पडशील.
ब्रह्मशापे जाना घार झाली, पण तुझा उद्धार त्याच टायमाला होईल. म्हणजे अंजनी नावाची या ठिकाणी असणारी सौभाग्यवती ऋषिमुख पर्वतावर या ठिकाणी तपश्चर्या करील. तपश्चर्या करीत असताना या ठिकाणी याच्यासाठी तपश्चर्या करील की भगवान शंकर माझ्या जीवनामध्ये प्रगट झाले पाहिजेत, मला प्राप्त झाले पाहिजेत, म्हणून ती या ठिकाणी तपश्चर्या करील. तपश्चर्या करत असताना डोळे झाकलेले असतील, हात मात्र या ठिकाणी आकाशाकडे असतील, प्रसाद मागेल आणि तोच प्रसाद या ठिकाणी असणारे ती घार काय करील, अयोध्यामधून जे या ठिकाणी पायस प्राप्त झालेला आहे, दशरथा घे हे पायस दान, तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो हा माझा सन्मान. अर्थात या ठिकाणी तुम्हाला बाकीचं सर्व चरित्र माहिती आहे की असणाऱ्या दशरथ राजाला या ठिकाणी मुलं नव्हती म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. यज्ञामधून यज्ञनारायण प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर प्रसादाचं पात्र दिलं, पायस पात्र त्याला म्हणतात. ते पायस पात्र या ठिकाणी घेतलं. घेतल्याच्या नंतर त्यातला काही भाग या ठिकाणी कौशल्यला दिला, काही भाग या ठिकाणी सौमित्रीला दिला आणि काही भाग म्हटले कैकेयीला सुद्धा दिला. दिल्याच्या नंतर या ठिकाणी कैकेयी रुसली आणि रुसल्याच्या नंतर प्रसाद खाल्ला नाही. परिणाम हा झाला, पिंडघारीने घारीने झडप मारली. कौशल्याच्या त्या कैकेयीच्या हातामधला पिंड घेतला, आकाशामध्ये या ठिकाणी भरारी घेतली आणि ज्या ऋषिमुख पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत होती ना, तिच्या त्या असणाऱ्या ओंदळीमध्ये तो पिंड टाकला. पिंड टाकल्याच्या नंतर तिला सांगितलं होतं की तुला या ठिकाणी प्रसाद भेटेल, भेटल्याबरोबर प्रसादाचं भक्षण कर. तिने असणार तो प्रसाद खाल्ला. अंजनीला 9 महिने 9 दिवस गेले आणि वायुपुत्र असणाऱ्या हनुमंतरायाचा काय झाला, जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांना भूक लागली. आई मला काहीतरी खायला दे, आई मला काहीतरी खायला दे. त्यांनी सांगितलं आता खायला काही नाही. त्यांनी सांगितलं एवढं मोठं फळ. त्या टायमाला एकमेका सूर्य उगवत होता, लालबुंद झाला होता, तो या ठिकाणी उगवायला लागला होता. त्यांनी सांगितलं नाही का, म्हटले फळच आहे ना. ऐकलं नाही, उड्डाण केलं आणि सूर्याला गिळण्याकरता धरण्याकरता या ठिकाणी गेले. इंद्राने या ठिकाणी असणारं जर सूर्यच गिळला तर या जगामध्ये अंधकार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी इंद्राने काय केलं, आपलं वज्र आहे ते हनुमंतरायावर टाकलं. टाकल्याच्या नंतर ते हनुवटीला लागलं आणि त्यांचं नाव झालं भक्तिवर्य हनुमंत विठाल विठाल. अर्थात असे हनुमंतरायांचा आज या ठिकाणी काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आपण तो जन्म महोत्सव सुद्धा या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्यांचा आज या ठिकाणी हनुमान जयंती म्हणून त्यांच्या थोडा या ठिकाणी असणाऱ्या चरित्राला स्पर्श केला. आणि आता काल्याच्या कीर्तनाचं, आता काल्याचं कीर्तन करत असताना महाराज म्हणतात हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. भगवान परमात्म्याने दशे म्हणजे अवस्था, कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं महाराज म्हणतात, एक रांगताना चरित्र केलं आणि गोदने राखत असताना चरित्र केलं. रांगता गोदने राखीत आहे. नवे नवे महाराज म्हणतात एवढं तो थांबला का, नवे नवे महाराज म्हणतात हे सोंग सारले आरोपी अनंते पुढेही भूत करणे आहे. भगवान परमात्म्याने रांगणारही रूप टाकून दिलं, गोदने राखणारही या ठिकाणी चरित्र थांबवलं आणि पुढेही भूत करणे आहे. नेमकं काय करणे आहे महाराज म्हणतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. मला धर्माची संस्थापना करायची, साधूचं रक्षण करायचे, अशा प्रकारचा या ठिकाणी असणाऱ्या तुकोबराई अभंगामध्ये बोलतात. मी जवळजवळ आतापर्यंत तुम्हाला अभंगाचा सर्व शब्दार्थ सांगून टाकला. आता तुम्हाला झोपायला काही हरकत नाही. आलेत का गोदाड्या आणल्यात का, आणल्या असतं तर खुशाल झोपा. कारण आतापर्यंतचं खरं कीर्तन आणि आता पुढचं काय खोटं आहे का, आता पण खरंच आहे ना. अर्थात आपण शब्दाशार्थ करण्याचा प्रयत्न केला, भावार्थ करू आणि नंतर भगवान परमात्म्याच्या श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करू. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने चरित्र का केलं, भगवान परमात्म्याने चरित्र कुठं केलं आणि भगवान परमात्म्याने चरित्र कुठं केलं, का केलं आणि कोणत्या अवस्थेमध्ये केलं, या 3 मुद्द्याचा विचार करायचा आणि सेवा समाप्त करायची. भगवान परमात्म्याचं काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी आनंदाचा दिवस. का तर काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी भक्तालाही आनंद देणारं कीर्तन आणि नास्तिकाला सुद्धा आनंद देणारं कीर्तन. भक्ताला आनंद देणारं कीर्तन तो म्हणत असतो 8 दिवस मी या ठिकाणी कर्म केलं, या ठिकाणी मी काम केलं, आज माझा पगाराचा दिवस आहे, आज मला भगवान परमात्मा पगार दिल्याशिवाय राहणार
नाही म्हणून तो आनंदी असतो. नास्तिक का आनंदी असतो? तो म्हणतो 8 दिवस झालं चिचावरती भोंगे लावलेत, सर्व गाव या ठिकाणी जागं केलंय, बडबड बडबड चालू आहे, आज एकदाची काय आमची संपणार आहे आणि मी एकदाचा गोधडीमध्ये घुसणार आहे, म्हणून तोही आनंदी असतो. म्हणजे काल्याचं कीर्तन या ठिकाणी अस्तिकालाही या ठिकाणी असणारा आनंद देतं आणि नास्तिकालाही या ठिकाणी आनंद देत असतं. गड्या असं जे चरित्र आहे ना, महाराज म्हणतात दशा म्हणजे अवस्था. कोणत्या अवस्थेमध्ये केलं तर महाराज म्हणतात रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, धावून धरती गवळणी, बाधित चरणी देती गाराने, धरणी देते गारा, यशोदे साधने, आयशोधे साधने, दैदून भक्षोनी कमाल नेले, नवल केले साधने कृष्ण. सरपंच तुम्ही पोहे कमी खाऊ घातले यांना, त्यामुळं मध्येच थांबायला लागले नाही का, पूर्ण प्रमाण सुद्धा म्हणीनात. असं आहे का? असं आहे का? जास्त खाल्लं काय ना मग, कारण कमी पडलं तरी काय होतं असतं, त्रास होतो, आणि जास्त खाल्लं तरी त्रास होतो, आणि जास्त खाल्ल्यामुळं जास्तच त्रास व्हायला नाही का. आता महिला मंडळाला माहिती आहे, जर मिक्सरमध्ये जर एखादी वस्तू बारीक करायची असली आणि जर ती कामापेक्षा जास्त भरली, बटन दाबलं की ते मिक्सर कसं करतं, म्हणजे पाटे तुटते पार नाही का, म्हणजे ते म्हणतात आमचे पाते जाम झाले नाही का. आणि जर कमी खाल्लं, व्यवस्थित खाल्लं, तर मग मात्र या ठिकाणी पोटाचं काम या ठिकाणी व्यवस्थित होत असतं. महाराज म्हणतात या ठिकाणी ते सरारारारारा बाहेर गेलं की भरारारारारा आहे का नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्रास होत नाही. पण कमी खाल्लं तरी त्रास होतो, जास्त खाल्लं तरी या ठिकाणी त्रास होत असतो या ठिकाणी. महाराज म्हणतात रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी. भगवान परमात्म्याने रांगत असताना चरित्र केलं. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सई. काय चरित्र केले? येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके व तोडिले, दया दुधाते बक्षिले, ओलंडिले ताकाते. भगवान परमात्म्याने काय चरित्र केले? येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके व तोडिले, दया दुधाते बक्षिले, ओलंडिले ताकाते. महाराज म्हणतात नवे नवे. महाराज म्हणतात या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याने चरित्र केलं. तो रांगायला लागला, रांगायला लागल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चरित्रच आहे. रांगता रांगता तो उभा राहायला लागला, आणि उभा राहता राहता या ठिकाणी असणारा तो थोडा मोठा झाला, 8 वर्षाचा झाला. त्याने सर्व गावामध्ये या ठिकाणी फिरला, रामगव्हाणामध्ये सर्व गल्ल्याने गल्ल्या या ठिकाणी फिरल्याच्या नंतर तो म्हणला का रे, आपल्या गावामध्ये भरपूर गायी आहेत, भरपूर या ठिकाणी दूध आहे, भरपूर दूध दुभत आहे, पण तुमची तब्येत म्हटली या ठिकाणी उद्बत्ती छाप आहेत नाही का. वाळवट आली तर उडून जाल, अशा प्रकारची तुमची अवस्था आहे. म्हटले का बरं, नेमकं कशाचं काय कारण आहे? त्याने सांगितलं देवा आमच्याकडे भरपूर दही आहे, दूध आहे, तूप आहे, सर्व आहे, पण आमचे आईबाप आम्हाला देत. म्हटले सर्वची सर्व दूध डेअरीला जातं, आणि नेहरीला काय राहतं? नेहरीला काय राहतं? दूध डेअरीला, चटणी नेहरीला. मग काय कळलं आताच्या पुरीला? विठाल विठाल. आता सात्विक आहार या ठिकाणी खाल्ला पाहिजे गड्या. बघा आपली मुलं का सक्सेस होत नाहीत, आपण या ठिकाणी का सक्सेस होत नाही? आपण अन्न चांगलं खात नाही. शेतामध्ये सुद्धा पिकवलेलं आपण अन्न चांगलं खात नाही. पण आपण या ठिकाणी ब्राह्मण समाज असेल, देवा बसलेत नाही का, मारोडी समाज असेल, महाराज ते जे खात असतात ना, कसं खातात हो? तुंप खातात महाराज म्हणतात नाही का. आता आपल्याकडे जर एखादं म्हटलं तूप, तो म्हणतो चोप नाही का. आता 8 दिवस मी तुमच्या गावात तुपाचा वास सुद्धा नाही महाराज. तो मलाच नाही, मला कशाचा भेटायला. सकाळी जेवायला बसल्याच्या नंतर आमच्या मुकुंदरावच्या मालकीनबाई उष्ण दूध आणायच्या, उष्ण. अशी परिस्थिती नाही का, दूधच राहिलं नाही का, तर गायी राहिल्या नाही. सर्व गायी असणाऱ्या काय झाल्या, कसाबाला या ठिकाणी विकल्या गेल्या. गोधन संपलं गेलं.
आणि गोधन संपल्यामुळं दही दूध राहिलं नाही. पण पहिल्या काळामध्ये दही दूध खायला भेटायचं. सात्विक अन्न खाल्ल्यामुळं बुद्धी सुद्धा या ठिकाणी सात्विक बनायची, मन सुद्धा सात्विक बनायचं, संस्कार पुन्हा सुद्धा सात्विकच व्हायचे. मी बोलून जाईल गड्या, जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन, आणि जैसा पिएगा पाणी वैसा बोलेगा वाणी. मला पाण्याच्या ऐवजी जर एखाद्याने 17 नंबरच्या बाटलीमधले दिलं तर खरं सांगा, मी कीर्तन करीन का? नागोबा डोलायला सगळं डोलन ना का? जैसा पिएगा पाणी वैसा बोलेगा वाणी. तशा प्रकारचा माणूस बोलत असतो. म्हणून सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. हरिनाम चिंतनाने या ठिकाणी नामस्मरण करून खाल्लं पाहिजे. मी कथेमध्ये सुद्धा सांगून गेलो गड्या, आजचं अन्न नाही आजचा प्रसाद आहे. याचं कारण जर काय असेल तर महाराज म्हणतात या ठिकाणी पवित्र ते अन्न हरिचिंतने कथा भोजन. अन्न पवित्र आहे पण कधी हरिचिंतनाने नामस्मरणानं. आणि आज आपण सप्ताहामध्ये 7 दिवस या ठिकाणी जे अन्न खातो ना, ते अन्न सर्वसामान्य नाही, तो प्रसाद आहे. कारण करणाऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी अन्नदान झालं पाहिजे ही भूमिका आहे. आणि चपात्या करणाऱ्या सुद्धा महिला मला वाटतं रामकृष्ण हरी म्हणून चपात्या केल्या का? पण तुम्ही कशाच्या केल्या? तुम्ही केल्या असत्या तर चपात्या झाल्या असत्या. बाहेरच्या बाया आणल्या आणि चपात्या केल्या. चपाता सरपंच आम्ही जेवायला बसलो, त्यांनी तिकडे धरली, मी इकून वडली. चपाती तर काही तुटली नाही, पण आम्ही दोघं भेताडाव पडलोत महाराज. मग खोटं आहे का काय? विचारा ना त्याला, समोर आहेत ना सरपंच. विठायला सर्व गोष्टीला गाव साक्षी असल नसल गड्या, कोण असल गड्या नसल गड्या, पण मी सरपंचाला या ठिकाणी धन्यवाद देतो गड्या. भाग्यवान माणूस आहे. 7 दिवस झाले सर्व कार्यक्रमाला मी मंडपामध्ये बोलतोय. आणि अशाच लोकांची परमार्थासाठी गरज आहे. नाही तर बरेचसे सरपंच त्यांचा स्वतःचा समन नसतो. आता नंतर ते काही करू, तसं काही करणार नाहीत, घाबरू नका. गावचा विकासच करतील नाही का? अर्थात या ठिकाणी भाग्यवान आहेत, सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गावचा प्रमुख जर या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने असेल तर गाव सुद्धा व्यवस्थित चालत असतं. वराडाची जर वरमाई चांगली असेल तर वराडामध्ये आनंद असतो. आणि ती जर भांडकुदळ असली तर समजा लग्नात राडाच ना महाराज. विठ्ठला विठ्ठल. तसे आमचे सरपंच या ठिकाणी शांत आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत. पाहिल्याबरोबर त्यांच्याकडे आनंद वाटतो. आणि खऱ्या अर्थानं हे भक्तीचं या ठिकाणी प्रेम आहे, साधनेचं या ठिकाणी प्रेम आहे. त्यांचा या ठिकाणी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. नवे नवे तुम्ही सर्वच लोक भाग्यवान आहात. आपल्या गावाचं नावच आहे राम. राम हा म्हणजे इथं कुणी सुद्धा हरामी आहे म्हणले का काय? नाही, इथं नाही आहे का? नाही, दुसऱ्या गावामध्ये असेल, इकडं असेल, या साईडला, या साईडला असेल कदाचित, पण रामगव्हाणामध्ये नाही. ज्या गावामध्येच राम आहे तिथं या ठिकाणी काय कमी असू शकतो? झाली राम राज्य काय उनी आम्हासी, धरणी धरे पाये पिके गाई वळल्या मसी, राम विळो विळा आम्ही गाऊ उवी, दळिता कांडिता जेविता गे बाई. मला या ठिकाणी चिंतन मी करत होतो. भगवान परमात्मा या ठिकाणी खोड्या करायला लागला. नवे नवे त्यांनी विचारला, अरे लहान लहान मुले घेऊनी, लहान 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 मुले घेऊनी, घोड्या करे घोड्या करे घोड्या करे घोड्या करे खोड्या करी मन मोहन, घोड्या करी मन मोहन, घोड्या करी मन मोहन.
ठिकाणी खोड्या करायला लागला, रांगायला लागला, खोड्या करायला. लहान लहान मुले घेऊन लहान लहान मुले गोळा केली, खोड्या करायला लागल्या. काय खोड्या करायला लागल्या? रात्री गाया सोडून देतो, गाढव त्यांच्या जागी बांधितो, लहान मुलासी चिमटे घेतो, ऐसा साधितो डाव घे. म्हणतो गाया सोडून देतो आणि त्याच्या जागी गाढव बांधतो, लहान मुलाला चिमटे घेतो. नवे नवे महाराज म्हणतात या ठिकाणी. दुसरी आली धावत, म्हणे गबाई काय केली मात, मुखासी मोक चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना. महाराज म्हणतात या ठिकाणी दहीदूध खायचं आणि सर्वची सर्वार असणारं जे दहीदूध आहे ते काय करायचं, हात पुसतो सुनेच्या मुखा लागून. या ठिकाणी त्या सुनेच्या तोंडाला या ठिकाणी असणारं दहीदूध लावायचं आणि दहीदूध लावलं हाती लोणी याचा उंडा, तुका म्हणे 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 हाती लोणी याचा उंडा, म्हणे हाती लोणी याचा उंडा, तुका म्हणे हाती लोणी याचा उंडा. गवळणीचा तोंडा गवळणीचा तोंडा फुलविले रंग निरागत, फुलगोले बोलत रंग निरागत, फुलगोला बोलत गवळणीचा तोंडा फुलेलासी, गवळणीचा तोंडा फुलेलासी, रंग निरागत फुलगोले बोलत रंग निरागत फुलगोले म्हणे हाती लोण्याचा उंडा. भगवान परमात्मा लोण्याचा उंडा हातामध्ये घ्यायचा, रंगणी रांगत. आणि गंगूला, कोणत्या गंगूला बोलत? असंच का? गुलगुला बोलत. हा, ते म्हणले गुलगुला बोलत नाही का. मी त्या दिवशी या ठिकाणी कीर्तन करक आल्याचं, आता त्यांना काय ते प्रमाण पाठ नव्हतं. तुमच्यासारखे अशा टाळकऱ्यांनी म्हणलं, पुढचे टाळकरी म्हणायचे अंगणी रांगत गुलगुले बोलत, मागचे म्हणायचे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं कोणत्या नाही का. पण इथले टाळकरी मात्र या ठिकाणी काय आहेत, चांगले आहेत. आपण जशा प्रकारचं म्हणतो तशाच प्रकारची साथ देतात. नाही तर आपण जर म्हटले का झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, मागचे म्हणायचे सैन्य गेले उठा उठी. आता कुठे गेले? भारत पाकिस्तानला गेले आहे का नाही. आपण म्हणलं का नाही भाग गेला असे न गेला, अवघा झाला आनंद, मागचे म्हणतात भाग्या मेला असे गाला, हाना बॉम्बा मग. आता पण इथले टाळकरी खूप छान आहेत बघा. मी 8 दिवस बघितलं. यांना गाथा भजन सुद्धा सुंदर प्रकारचं करतात. काकडा तर गावाला झोपच येऊन देत नाहीत महाराज, एवढा सुंदर प्रकारचा काकडा करतात नाही का. हा, त्याचप्रमाणे हरिपटही सर्वांचा या ठिकाणी पाठ आहेत, प्रमाणही पाठ आहेत. आज सकाळी तर मी भजनाला आलो हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं. रोजचे भजने मी पाहत होतो, पण नवीन लोक या ठिकाणी असं वाटलं सुद्धा नाही की एवढे वयोवृद्ध बाबा भजन म्हणत असतील. पण 80 वर्षाचे या ठिकाणी वृद्ध असणारे बाबा सकाळी अभंग म्हणत होते आणि चाली लावून म्हणत होते. महाराज सौभाग्य गड्या तुमच्या गावचं. बऱ्याचशा गावामध्ये सप्ताह करायचा म्हणल्याच्या नंतर भजनी मंडळ गुत्त आणावं लागतं, गुत्त. पण तुमच्या गावामध्ये सर्व प्रकारचं भजन, सर्व प्रकारची नामसप्ताची जबाबदारी सांभाळणारी या ठिकाणी ही सर्व टाळकरी मंडळ आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या, जोरदार. आनंद वाटला. आता अशी जुनी लोक राहिले नाही का रंगनाथ महाराज. भगवान बाबा वामनोच्या काळामध्ये जी भजन करणारी माणसं होती, काकडा पाठ असला पाहिजे, हरिपाठ पाठ असला पाहिजे. आता बऱ्याचशा भजनाच्या काकड्याच्या टायमाला मस्तपैकी गोदाड्यामध्ये असा आकडा असतो. पण तुमची भजनी मंडळ मात्र या ठिकाणी काकड्याला आहेत. मला वाटतं मला काल सकाळी कीर्तनला जायचं होतं. मी 4 वाजता उठलो. उठल्याबरोबर या ठिकाणी मी उठायच्या अगोदर रामकृष्णारी भजनाला सुरुवात झाली होती. रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई, विठाई किटाई माझे कृष्णा एका नाही, रंगा येई ओ येई,
गाडीत बसण्यासाठी मी इथं समोर आलो तर मस्तपैकी 4-5 जण सकाळच्याला काय करत होते, काकड्याचं भजन करत होते. आपल्या गावचं सौभाग्य आहे गड्या. सर्व सप्ताहामधले सर्व कार्यक्रम त्यामुळं आनंदाने या लोकांमुळं पार पडतात. बाहेरची माणसं कितपर्यंत पुरणार आहे तो, हे का नाही. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे, रंगणी रांगत आणि गुलगुला बोलत भगवान परमात्मा रंगणी रांगत होता, गोडगोड या ठिकाणी असताना बोलत होता. अशा प्रकारचं चरित्र भगवान परमात्मा करत होता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. वेदस चरित्र केले नारायण, वेदस चरित्र केले नारायण, वेदस चरित्र केले नारायण, वेदस चरित्र केले नारायण. रामता दिसायला लागले. महाराज म्हणजे आवाज बसला आणि वाटतं महाराज नाही का चांगला या ठिकाणी कुस्त्याचा डाव रंगात आला आणि एकदा वय झाल्यावर त्या म्हाताऱ्याला दम निघणार तर ते असं करीत असतं, असं करीत असतं. तसं तर महाराजांना म्हणायला खूप पाठ आहे, म्हणण्याची इच्छा आहे, पण आवाज साथ देत नाही. आता जसं जसं असेल तसं नाही का. आणि कुठपर्यंत दिलो 8 दिवस या ठिकाणी आपण सर्व भजनं सर्व कार्यक्रम या ठिकाणी करताय आणि कष्ट केलेलं असतं. मला वाटतं काल तर एवढी धावपळ झाली, पोटाला पोटभर जेवण सुद्धा भेटलं नाही. सर्वच लोक या ठिकाणी दमले होते गड्या. आणि पुन्हा त्याने निसर्गाने डाव साधला महाराज नाही का. अशा टायमाला असा पाऊस आला, असं महाराज या ठिकाणी शास्त्री महाराज गेले. मला वाटतं वडीगुजरीच्या पुढं काही जास्त लांब गेले नसतील, तेवढ्यामध्ये वारं सुटलं. जेवायला जायचं, जेवायला बसायचं की वावदान सुटलं. समजेजण एक एक खांब धरून उभा राहिले, म्हणून मंडप राहिला येऊ. जसा गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उचलला, कुणी काठ्या लावल्या, कुणी कुराडी लावल्या, त्याप्रमाणे सर्वचे सर्व पुकारायला लागले. म्हणजे लवकरात लवकर या, वारं सुटले, वावदान सुटले, सर्व सामान उडायला लागले. आले समजे त्यांनी मंडप धरला. नशीब याच्यापेक्षा जास्त आलं नाही तर समजूच आकाशात गेले असते असे, आहे का नाही. निसर्गाच्या पुढं कोणाचं चालत नाही. 13 झाली महाराज कालच्या काळ, आहे का नाही. आता काय करणार त्याला, हे आपल्या हातामध्ये नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. निसर्गाच्या पुढं माणूस हतबल आहे. निसर्गाच्या पुढं माणूस महाराज म्हणतात देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. पालो पाचोळ्यासारखा माणूस उडाल्याशिवाय राहत नाही. काल या ठिकाणी मला वाटतं जे नारळी सप्ताह आहेत तिथं लाखोचा समाज आहे महाराज. खरं सांगा काय अवस्था असेल हो. रामगवनामध्ये जर या ठिकाणी आपल्या घरामध्ये जर ही अवस्था असेल तर तिथं काय अवस्था असेल बरं. पंचायत अशी झाली, गॅसच्या टाक्या भेटणार आणि सरपणाव चुली पेटत होते, तेही समजा ओलं झालं, धुपायला लागलं. त्यामुळं पंचायत अशी झाली की खायची पिच्याची सुद्धा या ठिकाणी अडचण होऊन बसली नाही का. सर्व अस्ताव्यस्त निसर्गाने या ठिकाणी केलेला आहे. पण चला गड्या नाईलाज आहे, आपण त्याला कोणी करू शकत नाही. आले देवाच्या मना तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आणि आता सुद्धा वातावरण बिघडायला लागले बघा, तपायला लागले, म्हणजे आणखी सुद्धा गॅरंटी नाही. कोणे दिवसी बैसोनी आतीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावी समयासी सादर व्हावी. बरं आजच एक आहे
साधू संतांच्या काळामध्ये सुद्धा हे प्रतिबंध या ठिकाणी होते, पण त्याने या ठिकाणी जुमानले नाही गड्या. परमार्थ त्याच्यासाठीच करायचा असतो गड्या, परमार्थ त्याच्यासाठीच करायचा असतो. का करायचा परमार्थ? काय करायचं? नामस्मरण. काय करतं नामस्मरण? बघा, संसारामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. दुःख आल्याच्या नंतर मनुष्य उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही. त्या दुःखाचा या ठिकाणी त्याच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. पण परमार्थ करत असताना सुद्धा येणारं जे दुःख आहे ना, ते आल्याशिवाय राहत नाही. पण जो भजन करतो ना, त्याच्याकडं आल्यानंतर भगवान परमात्मा त्या भजन करणाऱ्याला आलेलं दुःख कळू देत नाही. त्याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठल. अर्थात या ठिकाणी सुंदर प्रकारचं चरित्र भगवान परमात्म्याने केलं. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐशी दे प्रेम काही कळा. नवे नवे महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याने तेवढं चरित्र नाही केलं तर हे सोंग सारिले या रूपे अनंते, आणि पुढेही बहुत करणे आहे. मला या ठिकाणी पुढे सुद्धा आणखी काय करायचंय. आता काय करायचंय पुढं? आपल्याला सुद्धा करणं आहेच ना, नाही का? महाप्रसाद या ठिकाणी घ्यायचा आहे. आलेल्या पाहुण्यांना व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी वाटं लावायचं आहे. आपल्या या ठिकाणी जे काही जनावर डोर आहेत ते पाणी वाचून या ठिकाणी आपण बांधून आलेलो आहे शेतामध्ये, त्यांना पाणी चारा या ठिकाणी करायचं आहे. सर्व जबाबदारी आहे. म्हणून पुढेही बहुत करणे आहे. हे आपल्या जीवनामध्ये आहे. पण तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये काय करणे आहे? शेवटच्या चरणामध्ये आहे तुका भान धर्म संस्थापन, आहे तुका भान धर्म संस्थापन, आहे तुका भान धर्म संस्थापन, आहे सुखा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्माची संस्थापना करणे आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलत असताना अर्जुना बोलता, हे अर्जुना, मी जेव्हा जेव्हा धर्म ग्लानीला जातो, हा धर्म माजला जातो, गाई ब्राह्मणाचा छळ होतो, त्या टायमाला या ठिकाणी मी अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिततानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठ्ठल. अर्थात या ठिकाणी धर्माची संस्थापना करतो.
दुष्टाचा काटा करतो आणि साधूचं काय करतो मी रक्षण करतो. आणि त्याच्यासाठी आहे तो का म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला आहे, जन्म नाही बरं का. भगवान परमात्म्याचा जन्म नसतो. हा, साधू संतांची पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते आणि तुमचं आमचं केलं तर वर्ष श्राद्ध असतं नाही का. हा, देवाची जयंती असते. जयंती का असते? ज्याचा जन्मच झाला नाही त्याची जयंती असते. अयोनी संभव नोई काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. मला म्हणतात जनजायती म्हणजे जन्मने किंवा आणि मृम्रियती म्हणजे मरणे. मग जन्म कुणाचा होत असतो? जो या ठिकाणी आईच्या उदरातून जन्माला येतो असतो त्याचा या ठिकाणी जन्म होत असतो. ज्याचा आईच्या उदरामधून जन्म होतो ना त्याला मरण सुद्धा आहे. भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण आहे. भगवान परमात्म्याचं काय आहे? प्रागट्यकरण आहे. कारण ज्या टायमाला भगवान परमात्मा या ठिकाणी असणाऱ्या वसुदेव देवकीच्या समोर या ठिकाणी अवताराला आला त्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षाचा प्रगट झाला. प्रगट झाल्यानंतर सांगायला लागला तुमच्या या ठिकाणी 6 महाराज दुराचारी 6 मुलं मारलेलं आहे. 7वा योगमायेने या ठिकाणी नेलेला आहे. 8वा जर या ठिकाणी वाचायचा असेल, तुम्हाला जर या ठिकाणी माझी इच्छा असेल, अपेक्षा असेल तर तुम्ही काय करा. कोण सांगतंय? भगवान परमात्मा वसुदेव आणि देवकीला सांगतात की मला इथं ठेवू नका, कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. आपण आरडायचं नाही, फक्त आपण बघायचं. आणि जर आपण आरडलो तर नक्की आताडी तुटल्याशिवाय राहणार नाही. यावं लागेल घाटीला मग आपल्याला नाही का. त्यामुळे फक्त आता आनंद घ्यायचा, ऐकायचं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. कोण सांगतं? जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याची 8 वर्षाची मूर्ती समोर आहे. वसुदेव देवकी म्हणतात हे कृष्णा, अरे आम्ही तुला मुलगा बोलून बोलवलं. 8 वर्षात जर असा या ठिकाणी तू फिरायला लागलास, बोलायला लागला असं लोक म्हणतील का देवकीचा आहे म्हणून? लोक म्हणतील वसुदेवाचा आहे का म्हणून? देवाला सांगितलं काय करू? म्हणले लहान वा लहान. भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमासाठी लहान झाला. म्हणले देवकीला विचारलं आता? त्यांना आणखी लहान व्हा. आणखी म्हणले आणखी लहान व्हा. एवढे लहान झाले जसं काय जन्माला आलेलं बाळ. म्हणले आता रडा. म्हणले चाबऱ्यासारखं बोलू नका. असं बारकं पोरगं कुठं बोलत असतं का? म्हणले चाबऱ्यासारखं रडायला सुरुवात करा. भगवान परमात्मा रडायला लागला आणि रडण्याचा आवाज या ठिकाणी कंसाच्या कानावर जाईल म्हणून भगवान परमात्म्याला त्या वसुदेवाने टोपलीमध्ये घातलं आणि महाराज म्हणतात नंदाच्या घराला मोजने गोकुळाला. असा भगवान परमात्मा महाराज म्हणतात या ठिकाणी त्याचा अवतार असतो. अवताराला आल्याच्या नंतर तो धर्माची काय करतो? संस्थापना करतो. धर्म म्हणजे काय गड्या? धर्म रक्षिता. जो या ठिकाणी आपलं भरण पोषण करतो, जो आपलं या ठिकाणी रक्षण करतो त्याला या ठिकाणी धर्म म्हणल्या जातं गड्या. आज त्या धर्माची या ठिकाणी गरज आहे, पण तो धर्म आज या ठिकाणी राहिलेला नाही. का राहिला नाही? आपण धर्माच्या नावाखाली गोंडसपणाने जाती धर्मामध्ये या ठिकाणी भांडणं लागले गेले आहेत. धर्माची व्याख्या आपल्याला या ठिकाणी कळत नाही. आपण फक्त धर्म म्हणत असतो, पण खऱ्या अर्थाने धर्माची व्याख्या काय आहे गड्या? धर्म आपल्याला या ठिकाणी समदृष्टी शिकवतो, समव्यवहार शिकवत नाही. त्याचं नाव या ठिकाणी धर्म आहे.
बघा आपण या ठिकाणी कुत्र्याच्या बरोबर जे या ठिकाणी असणारा व्यवहार करतो तो मुलाबरोबर करू शकत नाही, पण मुलाला ज्या दृष्टीने पाहू शकतो त्या दृष्टीने कुत्र्याला पण या ठिकाणी पाहू शकतो. धर्म त्याला म्हणतात कडे या ठिकाणी जो आपण आपल्या या ठिकाणी जीवनामध्ये आपल्या पत्नी बरोबर जो व्यवहार करतो ना तो आपण आपल्या आई बरोबर करू शकत नाही, पण आपल्या पत्नीला जी दृष्टीने पाहतो तीच दृष्टी आपण आपल्या आईवरती ठेवू शकतो. याचं नाव आहे धर्म. विठ्ठल आणि तो धर्म असताना या ठिकाणी माणसाला समदृष्टी शिकवतो. धर्म या ठिकाणी आपल्याला समव्यवहार शिकवत नाही, म्हणजे कसं वागावं, कसं राहावं, कसं खावं, कसं जगावं हा शिकवणारा या ठिकाणी धर्म आहे. पण तो धर्म एकचे धर्मा जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. बघा गड्या, माझ्या कीर्तनाचा विषय नाही पण तुम्ही आणलाय समोर, तर या ठिकाणी मला लावलंच बोलायला. तर ऐका गाड्या, काल्याचं कीर्तन दरवर्षी ऐकू शकता, पण मी जो सांगणारा संदेश होतो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराजांनी या ठिकाणी कविता हे काही प्रमाण नाही, पण सुंदर अर्थ आहे गड्या त्याचा. नाही तर आजच्या कालामध्ये कीर्तनामध्ये या ठिकाणी कविता म्हणणारे, कविता सांगणारी महाराज मंडळी भरपूर आहेत, आणि निस्ता आई माझी आणि बाप माझा माईचा सागर सांगण्याचे 50,000 रुपये घेतात. बरोबर आहे ना? म्हणजे अर्थात कीर्तनामध्ये कविता म्हणू नये असं शास्त्र सांगतं का? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेणेकरून अंतरी मूर्ती ठासावी श्री हरीची. आणि कीर्तन मर्यादा हे राजेंद्र महाराजांच्या संताच्या घर का बारामतीच्या झगडे महाराजांच्या घरची काय खुल्ल्या होत्या तुम्ही तर. आगा माय 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 माय. महाराज म्हणतात कथा चावटीचे बोल आणि जनरंजवने फोल. अरे अलीकडच्या काळामध्ये मी सांगून जाईल गड्या, मला तुम्ही आता बोलायलाच लावलं तर या संप्रदायाला या ठिकाणी वाढवण्यासाठी, हा संप्रदाय उभा करण्यासाठी, भागवत धर्माचा पाया घालण्यासाठी आणि या संप्रदायाचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी साधू संतांनी आपल्या जीवनाचं रक्त सांडलं गेलं, बलिदान दिले गड्या. त्या काळामध्ये ज्ञानोबरायला या ठिकाणी आळंदीमध्ये भिक्षा दिली नाही, तुकोबरायला या ठिकाणी कोपला पाटील गावीचे लोक आतामध्ये भिका कोण घाली असं या ठिकाणी असणाऱ्या त्या तुकोबरायाचा गाथा त्या काळामध्ये या ठिकाणी त्या ब्रह्मवंदनाने पाण्यामध्ये बुडवला गड्या. एवढा त्रास तुकोबरायांनी या ठिकाणी झाला. ते वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे गड्या, एका एका अक्षरात. आणि आहे माझा रमा कांत किंवा ते अक्षर नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उधळल्या कृष्णे. एवढं श्रेष्ठ वाङ्मय असताना आम्ही कीर्तनामध्ये गाणे म्हणतो, आम्ही कीर्तनामध्ये काय म्हणतो, कविता म्हणतो, गाणे म्हणतो, पिक्चरचे गाणे म्हणतो. अलीकडच्या काळामध्ये तर काही म्हणायला लागलेत महाराज. नवरी नटली सुपारी फुटली. अरे जागरण गोंधळे का काय तू? मी सांगेल गड्या, या अलीकडच्या कीर्तनकारांनी सारा कीर्तनाचा तमाशा करून टाकला महाराज. तमाशामध्ये सुद्धा बोलत असताना विचारपूर्वक या ठिकाणी बोलतात. पण कीर्तनामध्ये जर कीर्तनकार सांगत असेल, काही कीर्तनकार बोलता बोलता म्हणतात मी सांगतोय ना तुम्हाला समजलं का नाही, मी विनोद केला तुम्हाला कळलं का नाही, नसलं कळलं तर तुम्ही इथंच थांबा, मी चहा पिऊन होतो. चहा प्यायला बोललो का नमुन्या तुला? काही कीर्तन म्हणतात, या कीर्तनकार या ठिकाणी बोलतात मी या ठिकाणी मी बोलतो तुम्हाला समजत नाही, याचा अर्थ म्हटलं या ठिकाणी तुम्हाला समजत नाही, मग मी फाशी घेऊ का कीर्तनाच्या गादीवर? अर्थात या ठिकाणी संत महात्म्यांनी याच्यासाठी आपला या ठिकाणी जीव वेचलाय आणि म्हणून तेच वाङ्मय या ठिकाणी गायलं पाहिजे. पण बोलून गेला तुम्ही काम बीज वाढवावी नाम, बीज वाढवावी नाम, बीज वाढवावी रामा करणे काम, बीज वाढवावी नाम, बीज वाढवावी नाम, बीज वाढवावी. महाराज म्हणतात
आयुष्यात हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा, कोणतं बीज वाढवायचं आहे तर नामाचं बीज वाढवायचं आहे, नामस्मरणाचं बीज वाढवायचं आहे, संत वाङ्मयाचं या ठिकाणी बीज वाढवायचं आहे. मग कवितेचा प्रश्न आलाच कुठं? पण तुम्ही म्हणलात सुंदर प्रकारची कविता होती गड्या शाळेमध्ये, लहानपणी होती का नव्हती? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. चुकलं का? आम्हाला अशी होती, आता आम्ही काय करणार नेमकं, नाही का? कारण पहिल्या काळामध्ये कविता खूप सुंदर होत्या महाराज. मी त्या दिवशी एक कविता म्हणून गेलो. शर आला तो धावून आला काळ, पिवळला श्रावण बाळ, या राजाच्या श्रवणी वडता वाणी, नैनाचे झाले पान, या ब्राह्मण पुत्राव दोन्ही, शोकाकुल झाला नयनी, आसवे आनुनी मनी, वदला हा अंत तुझ्या नाशाला, मी पापी श्रावण बाळ, शर आला तो धावून आला काळ, हिवळला श्रावण बाळ. होत्या ना अशा कविता? ज्यांना होत्या त्या हसायला लागले, त्यांना आनंद वाटला की आम्हाला आमच्या शाळेची आठवण या ठिकाणी झाली. आता कविता बिघडल्या, कविता बिघडल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मास्तरच बिघडले महाराज, ठीक आहे नाही? आता कविता आल्या, या बालांनो या रे या, भरभर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे दारू प्या. आता कविता आल्या, जॉनी जॉनी यस पप्पा, इट इज शुगर नो पप्पा, म्हणजे आई बापाची गरज. असं जर या शाळेमध्ये शिकवल्या जाईल तर भारताचं भविष्य काय असेल? अरे भारत देश स्वतंत्र असाच नाही झाला, याच्याकरता या ठिकाणी बलिदान दिलं. कुणी आपलं कुंकू दिलं, कुणी आपला या ठिकाणी पोटचा मासाचा गोळा या ठिकाणी सीमेवरती दिला. लढता लढता या ठिकाणी तो वीरगतीला प्राप्त झाला आणि मग देश या ठिकाणी स्वातंत्र्य झाला. असा देश स्वातंत्र्य नाही झाला गड्या. पण आपण त्याचं विडंबन करून टाकलं. आता अलीकडच्या काळामध्ये तर कविता आणखी बिघडल्या. ते म्हटले विमान फिरते आकाशांतरी. आता विमान आकाशात नाही जायचं, काय खाली पाण्यात जाईल का? म्हणजे अर्थही नाही, रूपही नाही, कशातच कशाला मेळ नाही. पण वाङ्मय, संत वाङ्मय या ठिकाणी श्रेष्ठ आहे. मला या ठिकाणी सांगायचंय गड्या, त्यांनी या ठिकाणी आपल्या जीवनाचं बलिदान वेचलं गेलं. बघा प्रसंग जरा डोळ्यासमोर आणा ना. ज्या टायमाला एखादा जवान या ठिकाणी शहीद होतो, शहीद आल्याच्या नंतर या ठिकाणी त्याची अंत्ययात्रा गावामध्ये येते आणि शेवटच्या अंत्ययात्रेकरता सर्व समाज जमतो गड्या. खरं सांगा, ज्या टायमाला समाज जमतो ना त्या टायमाला लोकांना सांगावं लागतं का आमचं म्हातारं मेलं रडा म्हणून? सांगावं लागतं नाही का? तिथं असा एकही डोळा नसतो की त्या डोळ्याला पदर नसतो, कारण त्याने देशावरती केलेलं प्रेम आहे गड्या. असा देश स्वतंत्र नाही झाला. ज्या टायमाला या ठिकाणी आम्ही घरामध्ये बसून या ठिकाणी पुरणाची पोळी खात होतो, आमच्या घरासमोर या ठिकाणी होळी जळत होती, आमच्या घरामध्ये दिवाळी होत होती, त्या टायमाला आमचा भारताचा हा तरुण एखाद्या या ठिकाणी सौभाग्यवतीचं कुंकू, एखाद्या माऊलीचा एकुलचा एक पोटाचा या ठिकाणी असणारा तो गोळा भारत पाकिस्तानच्या सीमेवरती या ठिकाणी या देशाचं रक्षण करत होता. म्हणून आम्ही आनंदाने पोळी खात होतो गड्या. तो या ठिकाणी मरणाची गोळी खात होता आणि आम्ही पोळी खात होतो गड्या. आज तो इमानदारीने असणारा भारत पाकिस्तानच्या सीमेवरती या ठिकाणी आपलं इमानदारीने काम करतोय. म्हणून आज आम्ही या ठिकाणी रामगवनामध्ये काल्याचं कीर्तन महाप्रसाद करू शकतो. नाही तर आमचं सुद्धा या ठिकाणी देशाचं इस्रायल झाल्याशिवाय राहणार नाही आणि इराण सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणतात ना भारत देशामध्ये असुरक्षित आहे, भारत देशामध्ये व्यवस्थित राहिलं नाही, भारत देशामध्ये या ठिकाणी स्थैर्य राहिलेलं नाही. मी म्हणेल अशा लोकांनी फक्त एक दिवस जाऊन इराणमध्ये मुक्काम करा ना. बघा काय परिस्थिती आहे. आज आपल्याकडे फक्त गॅसच भेटत नाही, टायमाला पेट्रोल भेटत नाही, म्हणून आज परेशान आहेत. ज्यांच्यावरती जीवन मरणाचा प्रसंग या ठिकाणी उभा राहिले त्यांना विचारा ना.
अरे ते म्हणतात आम्हाला गाडी नको, बंगला नको, पैसा नको, सर्व नको, काहीच नको, फक्त आम्हाला आमचं जीवन महत्वाचं आहे. कधी या ठिकाणी असणारा इस्रायल हमला करेल, कधी अमेरिकेचा या ठिकाणी बॉम्ब पडेल आणि सर्वची सर्व इराण बेची राख होईल, अशा प्रकारचे त्या लोकांच्या झोपा उडाल्या ध्यानात ठेवा. आम्ही तर कीर्तनात झोपा आणतो महाराज. कुणाच्या बळावरती? कुणाच्या बळावरती? अरे या देशाच्या तरुणाच्या तरुण रक्तावरती महाराज. त्यांनी बलिदान दिलं म्हणून आपण त्यांची आठवण करतो. भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी कुठल्या प्रकारची संसाधनं नव्हती, व्यवस्था नव्हती, पण अशा टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले, सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र करून या ठिकाणी घोड्यावरती बसले आणि सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडदौड केली. म्हणून आज आपण रामभवनामध्ये कीर्तन ऐकू शकतो आणि काल्याचा महाप्रसाद करू शकतो. ध्यानात ठेवा. म्हणून आज आमच्या माऊलीचं कुंकू शाबवत आहे, म्हणून आज आम्ही सुरक्षित आहेत गड्या. छत्रपती शिवाजी महाराज जाती धर्मामध्ये भांडण नाही लावले. हा माळ्याचा, हा वंजाऱ्याचा, हा मराठ्याचा, हा चांभाराचा. अरे त्या टायमाला सर्व समाजाला एकत्र केलं, पण त्याच मातीमध्ये आम्ही जन्माला आलो आणि धर्म आम्हाला कळला नाही, पंथ आम्हाला कळला नाही, देश आम्हाला कळला नाही. जाती जातीमध्ये, गावागावामध्ये, भावाभावामध्ये आम्ही भांडणं लावलोय. हे पाप कुठे फेडणार आहेत? कोणी दिला हा तुम्हाला अधिकार? अरे विचारा ना, ज्यांनी या ठिकाणी यासाठी बलिदान केलंय. म्हणून सांगून जाईल गड्या, आज के इंसान कोई क्या हो गया, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. कैसी मंजूस कड़ी है, भाइयों में जंग चढ़ी है, कहीं पर खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला. सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस उठा है, आज दुखी है जनता सारी, रोते लाखों नर नारी, रोते सलमा, रोते सीता, रोते पुराण और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. दस लिया देश को जहरी नागों ने, दस लिया देश को जहरी नागों ने, घर को लगाई आग घर के चिरागों ने. आज के इंसान कोई क्या हो गया, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. खरं प्रेम राहिले, गावागावामध्ये राहिले, गल्ली गल्लीमध्ये राहिले, खरं प्रेम राहिलंय का? अरे काय या ठिकाणी काही माणसं प्रेम करायची, निष्काम प्रेम करायची गड्या, पण आज ते प्रेम राहिलं नाही. जी बहीण या ठिकाणी भाऊबीजेच्या दिवशी या ठिकाणी भावाला ओळण्याकरता या ठिकाणी माहेरामध्ये यायची, जी बहीण या ठिकाणी भावाला राखी बांधण्याकरता या ठिकाणी माहेरामध्ये यायची, हाताच्या भावाच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधायची, देवाला नवस करायची, विनंती करायची, माझ्या भावाचं रक्षण कर. आज तीच बहीण या ठिकाणी एवढी या ठिकाणी असणारी लुबी झालेली आहे, एवढी स्वार्थ झालेली आहे. ती बहीण दिवाळीला किंवा रक्षाबंधनाला येत नाही, पण कोर्टामध्ये भावाच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. ही आजची देशाची परिस्थिती आहे. बघितलं आपण नाशिकचं प्रकरण, बहीण भावाचे भांडणं झाले, दगडाने एकामेकाला कोर्टाच्या दारामध्ये मारायला सुरुवात केली. कशासाठी? कशासाठी? प्रॉपर्टीसाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पैशासाठी. म्हणून म्हणावं वाटतं, आज के इंसान कोई क्या हो गया, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. कैसी मंजूस कड़ी है, भाइयों में चंग चढ़ी. अरे जे युद्ध लागले ना भारत पाकिस्तान मध्ये नाही लागलेलं, भारत चीन मध्ये नाही लागलेलं गड्या. जे खरं युद्ध लागलंय ना ते आमच्या घरामध्ये लागलेलं आहे, आमच्या भावाभावामध्ये लागलेलं आहे, आमच्या जावाजावामध्ये लागलेलं आहे. कशासाठी लागलेलं आहे? प्रॉपर्टीसाठी लागलेलं आहे, संपत्तीसाठी लागलेले. भयावह परिस्थिती आहे आज आपल्या देशामध्ये. आपला देश सुरक्षित आहे, पण घरं मात्र या ठिकाणी सुरक्षित नाहीत. भावाभावामध्ये भांडणं होतात, एकामेकाने डोक्यामध्ये कुऱ्हाड घातल्या जाते, दगड घातल्या जातात आणि एकामेकाचा काटा काढला जातो.
आम्ही रोज रामायण ऐकतो, आम्ही रोज कीर्तन ऐकतो, रोज प्रवचन ऐकतो. प्रभू रामचंद्राचा आदर्शवादी या ठिकाणी चरित्र ऐकत असतो की अरे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तर या ठिकाणी भरत गादीवरती बसला नाही, भरताच्या पादुका घेतल्या, नंदीग्रामामध्ये घेतला आणि प्रभू रामचंद्राच्या पादुकाची असणाऱ्या भरताने किती वर्ष सेवा केली? 14 वर्ष केली. आम्ही रोज रामायण ऐकतो, आम्ही रोज रामायण ऐकतो. थोरला जर पंढरपूरला गेला तर धाकला त्याच्या गंजीच्या पेंड्या उपचितून आपल्या बैलाच्या समोर टाकतो. रोज रामायण ऐकतो. आम्ही काय करतो? रोज रामायण ऐकतो. महाराज म्हणतात आम्ही रोज कीर्तन ऐकतो, रोज प्रवचन ऐकतो. कीर्तनाला आल्याच्या नंतर आपल्या जुन्या तुटक्या चपला सोडून देतो, लोकांच्या नव्या घेऊन जातो. रोज रामायण ऐकतो. कैसी ये मंदिर सकड़ी है भाइयों में जंग छड़ी है, कई पुअर खून कई पर ज्वाला जाने का होने वाला. गावाची गावा या ठिकाणी जळायला लागलेत, बेची राख व्हायला लागलेत, खून दरोडे या ठिकाणी पडायला लागलेत. भाऊ भाऊ असणारा समाज या ठिकाणी एका गावामध्ये अनेक धर्माचा जाती धर्माचा असणारा समाज या ठिकाणी एकत्र आणणारा समाज, एकामेकाच्या या ठिकाणी सुखदुःखामध्ये उभा राहणारा समाज आज या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहे आणि आरक्षणाच्या नावाखाली एकामेकाचा जीव घ्यायला लागलेला. आम्ही चाललोय कुठं? कैसी मंजू सकड़ी है भाइयों में जंग छड़ी है. अरे त्या भारतामध्ये या ठिकाणी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत आणि आम्ही मूर्खासारखं म्हणतो आमच्या समाला न्याय मिळाला पाहिजे. कुठं चाललोय आम्ही? हे फक्त शाळेपुरतंच मर्यादित आहे? हे फक्त पुस्तकापुरतं मर्यादित आहे? प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. एकाच आईची सर्व लेकरं आहेत, एका भगवान परमात्म्याचे हे सर्व आहे आणि मग त्याच्यामध्ये भेद करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुठं? कुणी दिला? कैसी ये मंजू सकड़ी है कई पर खून कई पर ज्वाला जाने क्या है होने वाला. सबका माथा आज झुका है आजादी का जुलूस उठाए. देशाचं कुणाला काही राहिलेलं नाही, समाजाचं कुणाला या ठिकाणी काही राहिलेलं नाही. फक्त आपल्यापुरता आपण मर्यादित झालो. मात्र या ठिकाणी पाकिस्तान या ठिकाणी डोकं काढतोय, चीन सुद्धा या ठिकाणी पुन्हा पुन्हा हमला करण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आम्ही जाती जातीमध्ये गावागावामध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. आज दुखी है जनता सारी रोती है लाखो नर नारी. प्रत्येक जण आज रडायला लागलेला आहे, प्रत्येक या ठिकाणी दुःखी आहे, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. समाज या ठिकाणी दुःखी आहे. आज दुखी है जनता सारी रोते हे लाखो नर नारी. रोते सलमा रोते सीता. सलमा म्हणजे सलमान खान नाही रडत, हा सलमा रडायला लागलेला आहे की काय होईल, कसं होईल, काय परिस्थिती आहे. रोते सीता, सीता सुद्धा या ठिकाणी रडायला लागलेली आहे. आज आमची या ठिकाणी नारी दुःखी आहे. आज आमची नारी सुरक्षित नाही. जिच्या हातामध्ये पद दिलंय तीच आज नारी बाटवायला निघालेली आहे. बघताय आपण टीव्हीवरती प्रकरण काय चालू आहेत. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर परस्त्रीकर जर या ठिकाणी डोळ्यांनी जर नजर करून जर या ठिकाणी वर डोळे करून जर बघितलं तर डोळे काढले जात होते. आणि जर तिच्या पदराला हात घातला तर छत्रपती शिवाजी महाराज त्या माणसाचा चौरंग करत होते. जो आज 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्याचं काय केलं पाहिजे? रोते सलमा रोते सीता रोते पुराण और गीता. मी हिवराळे नावाचं गाव आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये. तिथं मोठमोठ्या रामकथा झाल्यात, भागवत कथा झाल्यात. मी कीर्तनला जाऊन आलो. मागच्या काळामध्ये बघितलं असेल गड्या, त्या गावामध्ये एका नराधमानं 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्या असणाऱ्या मुलीच्या डोकामध्ये दगड सुद्धा. कुठं चाललोय आम्ही? अरे शास्त्र सांगतं, संत सांगतं, नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान. जिस नारी से पैदा हुए प्रल्हाद भीष्म हनुमान. पण नालायकासारखा खराद बाबा येतो आणि अनेकाच या ठिकाणी पाठीवरती धर्म नष्ट करून टाकतो. आम्ही चाललोय कुठं? काय चाललंय देशामध्ये?
आज दुखी है दंता सारी, रोते लोको नर नारी, रोते सलमा, रोते सीता, रोते पुराणा युवत गीता. आज हिमालय चिल्लात आहे. अरे हिमालयाला पाजर फुटेल, दगडाला पाजर फुटेल, खालचा म्हणत असतो मेलो मेलो आणि वरचा मारत असतो. पण आम्हाला मात्र या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होत नाही. आम्ही कुठं चाललोय नेमकं? विठ्ठल विठ्ठल. याचं कारण जर काय असेल तर महाराज म्हणतात पाश्चात्य देशाच्या संस्कृती या ठिकाणी आम्ही अनुकरण केलं. आम्ही या ठिकाणी विदेशामध्ये फिरण्याकरता जातो, थायलंडला जातो, अमेरिकेला जातो, लंडनला जातो, अनेक प्रकारचे देश फिरून येतो आणि तिथं जातो आणि उघडी संस्कृती घेऊन येतो. महाराज उघडी संस्कृती घेऊन येतो. अंगामध्ये कपडे व्यवस्थित घालत नाहीत, कुठल्या व्यवस्थित प्रकारचं कुठलं काही व्यवस्थित पद्धतीने नसतं. आणि दसलिया देश को झरी नागोनी, घर को लगाई आग घर के चिरागोनी. आपल्याच पोटी मुलगा जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, पण एक दिवस आचार विचार संस्कार साधू संतांची शिकवण नसल्यामुळं आपल्याच हाताने आपल्या घराला काडी लावल्याशिवाय राहत नाही. आज के इंसान कोई क्या हो गया, उसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. आमचं भविष्य खऱ्या अर्थानं आम्ही संपून टाकले. मी सांगून जाईल गड्या, ज्याला या ठिकाणी आपलं भविष्य चांगलं पाहिजे ना, त्यांनी खराच बाबाकडे जाऊ नका किंवा कुणाच्या हातचं पाणी पिऊ नका. फक्त वर्तमान चांगलं ठेवा, भविष्य चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे आपण भगवान बाबाच्या कुळातले आहोत. भगवान बाबाने आपल्या या ठिकाणी गुरुमंत्र दिला. गुरुमंत्र या ठिकाणी आपल्या भगवान बाबांनी शिक्षण दिली. आणि एवढी मोठी परंपरा जर आपल्या पाठीमागत असेल आणि आपण जर कुणाच्या तरी मागं लागत असेल तर आपले एवढे मूर्ख आपणच असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आता सांगून जाईल गड्या, दसलिया देश को जरी नागोने, घर को लगाई आग घर के चिरागोने. म्हणून माझा या कथेचा संदेश असेल, या कीर्तनाचा संदेश असेल, हा देश असाच नाही गड्या स्वतंत्र झाला, या देशासाठी रक्त सांडलं म्हणून हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकडी करता, द्यावया स्मरण स्फुरण आपली बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. कथा न्या नका नेऊ नका, भागवत न्या नेऊ नका, पण हा संदेश मात्र या ठिकाणी आपल्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहू नका गड्या. निश्चित आपलं येणारं भविष्य या ठिकाणी सुजलाम सुफलाम असेल. ठल आणि असा जो वागतो ना त्याला या ठिकाणी धर्म म्हणतात. त्या धर्माचं संस्थापना भगवान परमात्मा करतो, त्या धर्माचं संस्थापना रक्षण या ठिकाणी साधू संत करतात. म्हणून आई तुका म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवान परमात्म्याने अवतार घेतला. अवतार पर एकच घेतला का? म्हणतात ईदशी अनेक प्रकारच्या अवस्था, अनेक धरियेली सोंगे येणे अवघे पांडुरंगे, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटे वरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराचं वर्णन करत असताना भागवतामध्ये आपण ऐकलेलं आहे, भगवान परमात्म्याचे काही अंश अवतार आहेत, काही अंशांश आहेत, काही कला आहेत, काही आवेश आहेत, काही पूर्ण आहेत, तर काही पूर्णतम आहेत. आणि परिपूर्ण अवतारमध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार, राम कृष्ण पूर्ण अवतार, राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण.
समजा दुर्जनाचा येणे करोनी संवार पूर्ण अवतार रामकृष्ण कृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. परिपूर्ण का आहे तर अवतार घेण्यासहित कार्य करण्याचं सुद्धा काय आहे स्वातंत्र्य आहे. जसं प्रकारची वेळ आली तशा प्रकारचा भगवान परमात्म्याने बदल केला. अर्थात एका लग्नापेक्षा अनेक लग्न करणं पाप आहे, पण भगवान परमात्म्याच्या दृष्टीने ते चरित्र आहे आणि आकलनीय आहे, अवर्णनीय आहे. महाराज म्हणतात याच्या खोड्या किती सांगू मै पत्र सिंधू आटे. महाराज म्हणतात या ठिकाणी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडी पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा. अरे सर्व ब्रह्मांडाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. गतिर्व्रता प्रभू साक्षी निवास शरणम स्वत प्रभो प्रले स्थानम निदान बीजमव्यम म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू आले जो जगाते चालिता चाले हे शरीर कोणाची असत्ते आणि कोण बोलविते हरे विन असा भगवान परमात्मा. सर्वांना खाऊ पिलू घालणारा भगवान परमात्मा, सर्वांना सांभाळणारा भगवान परमात्मा. अरे महाराज म्हणतात आताच जाऊ द्या हो. लोक म्हणतात देव आहे का, देव काय करतो. अरे देव काय करत नाही. ज्या टायमाला या ठिकाणी दात नव्हते त्या टायमाला दूध दिलं कुणी भगवान परमात्म्याने. नवजात बाळ शिशु जन्माला आलं, त्याला भूक लागली, त्याच्या तोंडामध्ये दात नाही, ते अन्न खाऊ शकत नाही. भगवान परमात्म्याने या ठिकाणी क्षीरसागर तयार केला. कुठं आईच्या स्तनामध्ये. बाळा दुधा कोण करीवी उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही वाढवी म्हणजे एकीकडे बाळाला वाढत असतो आणि एकीकडे आईच्या स्तनामधलं दूध वाढत असतो असा भगवान परमात्मा. पण नवल केवडे केवडे काय नवल केलं तो भगवान परमात्मा. एक दिवस राहायला लागला. अगं ए यशोदे यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चल, यशोदे घरला चल मला जेवू घाल. आणि जेवत असताना भगवान परमात्मा मागायला लागला. साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही अडवित गुळासाठी मला जीवू घाल. आई ग खडी साखरेचे खडे मला लवकर करून दे वडे, बाळ स्फुंदो निरडे मला जीवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. तुप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल. आय मी खाईन शिळा घाटा दयाचा करून दे मठ्ठा, नाही माझ्या अंगी ताठा मला जेवू घाल. भगवान परमात्मा यशोदे रडायला लागला. हे यशोदे तूप लावून भाकर कर, वांगी भाजून भरीत कर आणि मला जीव घाल. जो जगाला जीव घालणारा भगवान परमात्मा. महाराज म्हणतो आता या ठिकाणी शाई राखोनी जिजली नख मला जीव घाल. शेवटी तो म्हणतो भाकरी बरीच गोड झाली, यशोदेने कृपा केली बक्षुनी सुधार पली मला जीव घाल. नामावी नवी केशवासी गाई राखी तो वनासी, जाऊनी सांगा यशोदेसी मला देव घाल. हे भगवान परमात्म्याचं नवल आहे. विठ्ठल विठ्ठल विश्वाला तृप्त करणारा भगवान परमात्मा. पण आज मात्र या ठिकाणी यशोदेच्या हातचं भोजन मागतो. यशोदेच्या हातच्या काय करतो भोजन मागतो. महाराज म्हणतात नवे नवे त्या भगवान परमात्म्याचं चरित्र अकलनीय आहे. तुका म्हणे नटधारी
भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो भगवान परमात्मा एवढा नटधारी आहे, एवढा नटधारी आहे. महाराज म्हणतात या ठिकाणी असणारा 16,108 बायका करतो, पण तो म्हणतो मी ब्रह्मचारी आहे. असं जर आपण म्हणलं तर बायको इतकं लांब घेऊन या हातामध्ये आणि हे प्रोडक्शन कुणाचं आहे म्हणे, हे 2 पोरं 2 पुरी एवढा मोठा हे वेल कुणाचा लांबलाय म्हटलं, ब्रह्मचारी म्हणता नाही जमणार. पण भगवान परमात्मा म्हणतो 16,108 बायका करून मी काय आहे, ब्रह्मचारी आहे. तुका म्हणे नटधारे, 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 तुका म्हणे नटधारे. भोगोनी ब्रह्मचारी, भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, भोगोनी चरित्र अकलनीय आहे, अवर्णनीय आहे. महाराजांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. भगवान परमात्मा 16,108 बायका करून ब्रह्मचारी कसा आहे. जसा आता खरात म्हणतो ना, मी काहीच केलं. तो काय श्रीकृष्ण आहे का, नालाय का, देव म्हणू शकतो. कसा ब्रह्मचारी आहे बघा. काय झालं, एकदा दुर्वास मुनी या ठिकाणी इच्छा भोजनासाठी कुठं आले असणाऱ्या या ठिकाणी यमुनेच्या तीरावरती आले. यमुनेच्या पैल तीराला या ठिकाणी काम असणाऱ्या त्या वनामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी भगवान परमात्म्याला या ठिकाणी निरोप दिला. ए कृष्णा म्हटले, मी या ठिकाणी तुझ्याकडे अतिथी म्हणून आलेला आहे. मी एकटाच नाही, 60,000 शिष्य आहेत आणि आम्हाला इच्छा भोजन पाहिजे, इच्छा भोजन. निरोप पाठवला. निरोप भगवान परमात्म्याच्या राजवाड्यापर्यंत या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर या ठिकाणी सांगितलं, आता भगवान परमात्म्याकडे काय कमी आहे महाराज, नाही का. त्याचं काय थोडंच आहे, एकच बाई कोणती गेली माहेरी, आता काय करू, नाही का. त्याच्या दुबळ्याच्या घरी कमी आहे का. आपल्याला गॅस संपला तर चहा नाही महाराज प्यायला, आहे का नाही. पण त्याच्या इथं काय कमी आहे. 16,108 बायका. त्याने प्रमाण सोडलं. दुर्वास ऋषी 60,000 शिष्य जेवणा करता आलेत आणि इच्छा भोजन पाहिजे. लागल्या ना कामाला. कोणी कणिक मळायला लागल्या, कोणी या ठिकाणी चपात्या लाटायला लागल्या, कोणी पुऱ्या तळायला लागल्या, कोणी गोड भात, कोणी साखर भात, कोणी आंबट भात, कोणी मसाला भात, भातच भात, आहे का नाही. अनेक प्रकारचे भजे, कुणी कांद्याचे भजे, कुणी या ठिकाणी घोसाळ्याचे भजे, कुणी गांजाचे भजे. ते महाराज गांजा पिले का काय, पण असतात गांजाचे भजे, आहे का नाही. तुमच्यात नसतात, आमच्यात असतात. हो विठाला. एक भजे नाही, 18 प्रकारचे भजे आहेत, 18 प्रकारचे. त्याच्यामध्ये गांजाचे भजे सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणतात उरका, पण इकडं नाही ना. आताशे म्हणले ते मांडले चुलीवरती, आणखी शिजायचंय. 2.25 तास झाले. आता काय करू मी तरी, नेमकं मला पंचायत पडली, आहे का नाही. हिकून सरपंच आणि हिकून महाराज, माझं झाला ना मध्ये चपाऱ्यापा. बरं ओव्हर टाईम, सरपंच जर ओव्हर टाईम केला तर त्याचं ओव्हर टाईमाचं पाकिट या ठिकाणी जास्त असतं. ध्यानात ठेवा बरं का विठाला. काय 5 मिनिटामध्ये मी संपून टाकतो, पण मला तिकडून या ठिकाणी आज्ञा आली, थोड्या या ठिकाणी स्वयंपाक शिल्लक आहे आणि झालाही असता.
पण करणार काय, निसर्ग तुम्हाला माहिती आहे. रात्रभर पाऊस पडत होता, जे सरपण आहे ते समजा या ठिकाणी ओलं झालेलं होतं. पण ते सरपण ओलं झाल्यामुळे ते जळताना सुद्धा नीट जळत नाही महाराज. पुढं जळतं फुकणाऱ्याच्या तोंडात नाकातोंडात धूर फेकीत असतं नाही का. डोळ्याने समजा या ठिकाणी असताना डोळ्यामध्ये धूर जातो, त्यामुळे उशीर लागला. निराहारी ब्रह्मचारी असणारा भगवान परमात्मा. आणि मग लागल्या ना कामाला. स्वयंपाक तयार झाला, पाट्या भरल्या, निघाल्याच्या नंतर या ठिकाणी यमुनेच्या पैलतीराला जायचं होतं. भरपूर पाऊस पडले होता, नदीला पूर आलेला होता. आणि नदीला पूर आल्यामुळं पलीकडे जाता येत नव्हतं. काय झालंय, काय मला कुठला तरी एक निर्णय द्या गाड्या. हां बरं, 10 मिनिट एवढं चरित्र सांगून सेवा समाप्त करतो. हां, एक या ठिकाणी असणाऱ्या लागल्या ना कामाला. आणि मग त्या पाट्या भरल्या, गेल्याच्या नंतर यमुनेला पाणी आलं होतं. आणि इकडं लक्ष द्या, कोणी सुद्धा बोलू नका. तर माईक घ्या, तुम्ही बोला, मी थांबतो थोड्या वेळ. फक्त 10 मिनिटं कोणी बोलू नका. अगदी 10 मिनिटामध्ये तुमची आलं लक्षात. समजणे मला इशारा कापी होता आहे. विठाला विठ्ठल. आणि एकदा झालं ना काल्याचं कीर्तन, लगेच पंक्ती धरायच्या. वाढलं की आक्रमण भारत पाकिस्तान सारखं तुटूनच पडायचं बुवा. 8 दिवसाचा करता निघाला पाहिजे. आता त्या ठिकाणी आल्या, नदीला पाणी आलं होतं. आता पैलतीराला कसं जायचं विचार करायला लागल्या. त्या म्हटल्या चला, ज्याने आपल्याला पाठवलं त्यालाच विचारू. तिकडे गेल्या. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, जा यमुनेला सांगा तुमचा नवरा जर 16,108 बायका करून ब्रह्मचारी असेल तरच तुम्हाला यमुना वाट. त्या तर तोंडावर थांबून घ्यायला लागल्या. बाबा 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 म्हणल्या. 16,108 बायका, 1.25 लाख नातू, पोरं तर किती असतील त्याचा मिळच नाही. हा खुशाल म्हणतो ब्रह्मचारी. पण नाईलाज होता त्याचा. या ठिकाणी प्रमाण होता, आदेश होतं. गेल्याच्या नंतर या ठिकाणी ते असणाऱ्या दुर्वासाला भोजन या ठिकाणी दिलं. पण दुर्वासाला भोजनही कमी लागत नव्हतं महाराज नाही का. हां, 60,000 खंडे अन्न एकट्या दुर्वासाला लागायचं. मग आपल्या रामगावांचा समजा गहू कुणी गायब होऊन तुम्ही विचार करा, एवढं खायला लागायचं. बरं, त्याचे ते 60,000 शिष्य महाराज म्हणतात जेवायला बसले. सर्वचे सर्व अन्न या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये संपून टाकलं. परत निघाल्या, पुन्हा यमुनेजवळ आल्या. बघितलं तर पाणी तेवढंच. ते म्हणले ब्रह्मचारी म्हणून त्यांनी वाट दिली नवी मुनीनं. आता यांना काय सांगायचं. म्हटले ज्यांनी भोजन केलं त्याच्याकडं चला. आणि त्याच्याकडे गेले. दुर्वासांना विचारलं. ते म्हणल्या पलीकून कशा आल्या होत्या. त्यांनी सांगितलं काही नाही, आमचा नवरा म्हणला या 16,108 बायका करून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना तुम्हाला वाट देईल. यमुनेने आम्हाला वाट दिली. आम्ही यमुनेच्या ऐलतीराहून पैलतीराला या ठिकाणी आलो. आता आम्ही नेमकं यमुनेला काय सांगायचं. त्यांनी सांगितलं काही नाही, 60,000 खांड्या समजा काल्याचा महाप्रसाद खाऊन जर या ठिकाणी म्हणले मी निराहारी असेल तर यमुना वाढ देईल. त्यात कपाळा हाणून घ्यायला लागले. गेल्या ना म्हणले मनगट आमच्या चपात्या लाटून भात करून पुऱ्या लाटून एवढं खाल्लं खुशाल म्हणतो उपाशी. म्हणून तर म्हणले उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय. विठाला एवढं कुठं खोटं असतं का म्हटले या ठिकाणी. पण नाईलाज होता. आल्याच्या नंतर यमुनेला या ठिकाणी हात जोडल्या. सांगितलं तिकून येत असताना आमच्या मालकाने सांगितलं ब्रह्मचारी. आणि एकूण जात असताना आमचे या ठिकाणी जे गुरु महाराज आहेत त्यांनी सांगितलं 60,000 खंड्या अन्न खाऊन जर मी उपाशी असेल तर यमुना माय तू आम्हाला वाट देशील. बघता काय झोपलेल्या गवळून येऊ झाली ना यमुना खालची खाली वरची वरी. रस्ता तयार झाला. आणि पुन्हा त्या असणाऱ्या कुठं आल्या, कोकळामध्ये आल्या. मारमता तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा तो भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या लीला करायला लागला. अनेक प्रकारच्या चोऱ्या करायला लागल्या, खोड्या करायला लागल्या. आणि मग असं केल्यामुळं सर्वची सर्व गवळणी काय करायला यशोदेला घरानं सांगायला लागल्या. ए यशोदे, अरे म्हणले तुझ्या काय नगरीमध्ये रीत आहे का नाही. राहावं का जावं का नांदावं का नाही नांदावं. किती म्हणले तुझा या ठिकाणी कृष्ण त्रास देतो. यशोदा सांगायला बाळ गुण सगळं गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. हा सावळा गे चिमणा माझा गवळणी खेळे राजा. एवढ्या मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आणि खऱ्या आईला आपलं पोरग खोडकर वाटत का वाटतं. हा, ती म्हणती माझा बाळ्या अजिबात तसा नाही, माझा बाळ्या अजिबात तसा नाही. आणि बाळ्या एक दिवस तिच्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्याशिवाय राहत नाही.
आणि ती म्हणती गाव सांगत होतं तेच बरोबर होतं, मी ऐकलं नाही. आता काय उपयोग आहे? आता पश्चातापाची वेळ करून उपयोग आहे का? अर्थात त्या ठिकाणी तसं कृष्णाची आई ऐकायला तयार नाही. शेवटी त्या कृष्णाच्या आईने ऐकना म्हणून यशोदेने त्या गवळीने सांगितलं, ए यशोदे, नको सांगू तुझ्या कृष्णाला, नको आमचं ऐकू. आम्ही आता काय करतो, गोकुळ सोडतो आणि आमच्या सुना घेऊन जातो. यशोदे कृष्णाला सांगावी, गोकुळी राहावे का जावे.